या क्षणाची एक मोठी बातमी घेऊन झी 24 तासावर आम्ही लाईव्ह आलेलो आहोत। शीतल तेजवानी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातली मुख्य आरोपी, जिच्यावर गुन्हा दाखल झाला होता। शीतल तेजवानीला थोड्याच वेळापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। पुणे गैरव्यवहार प्रकरणातली ही पहिली मोठी अटक आपण म्हणू शकतो, किंवा सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट या क्षणाला लाईव्ह आणि सगळ्यात पहिल्यांदा झी 24 तासवर तुम्ही ही बातमी बघताय। पुण्यातल्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जागेतली जी सरकारी जागा होती ती बळकावण्याचे आरोप शीतल तेजवानीवरती होते। 272 लोकांच्या पॉवर ऑफ अटर्नी, इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीच्या नावावरती होत्या। तिने त्या घेतल्या होत्या आणि परस्पर कुठेतरी ही जमीन विक्री करण्याचा प्रयत्न शीतल तेजवानी यांनी केला होता, असा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला होता। आणि थोड्याच वेळापूर्वी शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात पहिल्यांदा बातमी झी 24 तासवर आपण बघताय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातला हा झी 24 तासने उघडकीस आणलेल्या या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट, सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची झी 24 तास आपल्या समोर घेऊन आलेला आहे। शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। ही बातमी सध्या पुण्यातनं सगळ्यात पहिले झी 24 तास आपल्या समोर घेऊन आलेला आहे। पुण्यातलं ते जमीन प्रकरण होतं ज्याच्यामध्ये अमेडिया कंपनीने 40 एकरची जमीन विकत घेतलेली होती। ही जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता। या जमीन खरेदी व्यवहारामध्ये ज्या पॉवर ऑफ अटर्नी होत्या, जे कुलमुखत्यार पत्र होतं ते शीतल तेजवानीच्या नावावरती होतं आणि या 272 लोकांकडनं पॉवर ऑफ अटर्नी घेऊन ही जमीन विक्री करण्याचा प्रकार तिने अमेडिया कंपनीला केला होता। याच्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये दोघांना आरोपी करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये शीतल तेजवानी या मुख्य आरोपी होत्या आणि सोबतच दिग्विजय अमरसिंग पाटील, जे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत, त्यांचं देखील नाव या प्रकरणात होतं। या दोघांना तिथे आरोपी करण्यात आलं होतं आणि आज या प्रकरणातली पहिली अटक करण्यात आलेली आहे।